rose into the sky. The summer was alive, going to. हॅलो फ्रेंड्स, मी पूजा म्हणजे ब्लॉग यूट्यूब चॅनलवरती तुम्हा सगळ्यांचं स्वागत आहे. आणि आज आपण खूप दिवसांनी शेतामध्ये आलोय. आणि मी आल्यानंतर काय बघितलं तुम्हाला सांगते. शेतात आल्यानंतर मी आता किती दिवस झाला असतील, महिना झाला असेल आहे ना, ते टोमॅटो वगैरे मिरच्या लावलेल्या, त्याला एवढी छोटी छोटी टोमॅटो लागलेले ते मला कळलंच नाही की कसं काय लागले तेवढ्यात लगेचच. तुम्हाला दाखवते. आणि हरभऱ्याची भाजी पण तोडूयात. आणि संध्याकाळी चुलीवर आज मी हरभऱ्याची भाजी कशी बनवायची ते तुम्हाला दाखवणार आहे बरं का. त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत बघत राहा. आता काय उजेड आहे, अजून संध्याकाळच्या टायमाला मी बनवणार आहे तो व्हिडिओ ह्याच्यामध्ये ऍड करणार आहे. तर मेथीची भाजी पण आलेली, मेथीची भाजी पण आल्या, पण ती काय मोठी घेणार नाही. मेथीची भाजी पण आल्या, ती छोटीच आहे अजून, पण त्यातली मोठी बघून घेणार आहे. हा बघा, ऊस एवढा आलाय. आणि मी आल्या की नाही एक झाड बघितलं इथं, टोमॅटो लागलं त्याला. टोमॅटोला फुलं पण लागलेली आहेत बघा. मी तुम्हाला दाखवते आता. हे टोमॅटोचं रोप आहे आणि ह्याला छोटी टोमॅटो लागले बघा. ओके, हे बी दिसतंय का, ते फुल आहे टोमॅटोचं. आणि टोमॅटो लागले छोटे म्हणजे लवकरच याला टोमॅटो लागणार आहेत मोठे. आणि ह्याला आता काहीतरी आधार द्यायला लागणार आहे, काठीचा वगैरे, नाहीतर टोमॅटोच्या ओझ्यानं ते रोप खाली होईल, कलंडतंय. मग ते मी बघितलंय लावून, त्यामुळे मला माहिती आहे बघा. आणि ऊस बघा, आपला लागणीतला ऊस, लागणीचा व्हिडिओ टाकलेला नाही, एवढा झालेला आहे ऊस. ह्यामध्येच आपण मेथी पण टाकलेली, ती मेथी खायला नेलेली मी, त्याच्यानंतर पण अजून टाकलेली ती आल्या. की बघा, तांदळीची भाजी आहे. कुणाला आवडते तांदळीची भाजी खायला मला सांगा. तांदळीची भाजी पण खूप सारी उगवले शेतामध्ये. आणि मिरचीची रोप आपली ती पण चांगली सुराला लागलीत बघा, बघू शकता. आणि मी ही इथं मेथी लावलेली, इथली आम्ही नेलेली खायला. तर ही बघा हरभऱ्याची भाजी किती मोठी झालेली. आणि मी लागण करायच्या टायमाला हरभरा टाकलं होतं का नाही, त्यावेळीची भाजी आहे बघा. आता ह्याचा आपल्याला देठ घ्यायचा आहे. कोवळा जो देठ असतो की नाही सुरुवातीचा, तो असा खुडून घ्यायचा आहे हातानं. म्हणजे त्याचीच भाजी करायची असते. जास्त त्याची काय म्हणतात, त्याची लेंथ जेवढी मोठी झालेली असेल ना, तो देठ घ्यायचा नाही, तर ती खाताना कचकच पण लागत्या आणि ते बरोबर लागत नाही. जेवढा कोवळा भाग घेता येईल का नाही तेवढा खोडून घ्यायचा असतोय. ह्याला मध्ये त्या हरभऱ्याची भाजी खोडणे. आणि इकडं गावाकडं लई जण करतात बरं का, असं खुडून ठेवायचं आणि नंतर ते वाळवायचं. वाळवल्यानंतर असं हातानं चुरडायचं आणि ते ठेवायचं एका भरणीमध्ये भरून. आणि त्याची आपण गरगटा भाजी पण बनवू शकतोय बघा. तुम्हाला इथं मी थंबनेल ठेवते बघा, बघू शकताय. अशा पद्धतीची गरगटा भाजी पण असते. आणि त्याची जर लिंक पाहिजे असेल का नाही त्या रेसिपीची, तर ह्या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये त्याची लिंक टाकते बघा. तिथे जाऊन तुम्ही बघू शकताय. खूप मस्त लागते ह्याची गरगाटा भाजी पण, वाळवलेल्या भाजीची. आणि ह्याची सुक्की भाजी पण मी टाकणारच आहे रेसिपी पुढे बघा व्हिडिओमध्ये. चला तर मग भाजी खुडूया सगळ्यात आधी. आता लागण केल्यानंतर दुसऱ्या वेळेला जे पाणी पाजतात का नाही, त्या वेळेला मी मेथी टाकलेली केवढी आलेली आहे बघा. आणि हरभऱ्याची भाजी तर विषय नॉटच आहे, एवढी भारी आल्या. चला तर फ्रेंड्स, आता भाजी तर खुडून झालेली आहे, बघू शकता. मी एवढी भाजी खुडली. आणि ह्यातली आपल्याला आमच्या सासूबाईंना पण खायला द्यायचे आणि आमच्या जाऊबाईंना पण द्यायचे. मी शेतामध्ये चाललेली तेव्हा त्या म्हणत होत्या आम्हाला पण पाहिजे बरं का, आम्हाला पण पाहिजे. त्यामुळे जरा खूप सारी करायचे. मग सगळ्यात आधी मी उखळीमध्ये हिरवी मिरची आणि 8 ते 9 लसणाच्या पाकळ्या ठेचून घेतल्या वेगवेगळ्या. आणि आल्या मी मुगाची डाळ भिजत घातलेली, 10 मिनिटांसाठी मुगाची डाळ भिजत घालायची. आणि आता ही भाजी बघा, आपल्याला धुवून घ्यायची नाही बरं का भाजी, नुसती अशी हलक्या हातानं झाडून घ्यायची. म्हणजे त्याच्यावरती काय धूळ वगैरे असेल तर निघून झालं. शेतात काय धूळ असणार आहे सोडा, पण थोडी नुसती झाडून घ्यायचे. नंतर एका कढईमध्ये थोडंसं तेल टाकायचं आणि कढईमध्ये आपण जो ठेचून घेतलेली लसूण आणि हिरव्या मिरचीचा ठेचा होता ना, ते टाकून घ्यायचं. आणि थोडंसं जिरं पण टाकलेलं आहे बघा मी. आणि भिजवलेली डाळ ही पण सगळी एकत्रच करून घ्यायची ह्याच्यामध्ये तेलात. आणि मिनिटभर नुसतं हलवून घ्यायचं, तेलामध्ये परतून घ्यायचं. आपल्याला डाळ पण शिजवायची आणि यामध्ये जास्त पाण्याचा वापर पण करायचा नाही बरं का.
आता बघू शकता अशा पद्धतीने नुसतं हलक्या हाताने झाडून घ्यायचं आणि झाडल्या झाडल्या डायरेक्ट ह्या मसाल्यामध्ये, मसाला म्हणजे काय, हिरवी मिरची आणि लसूण डाळीचं जे मिश्रण होतं त्याच्यामध्ये टाकायचं तेलात आणि चवीनुसार मीठ टाकून घ्यायचं आणि ही आपल्याला भाजी फक्त मिठाच्या पाण्यावरती शिजवायची आहे बरं का. तर आता थोडस तर फ्रेंड्स, तर आता भाजी तयार झालेली आहे, गरमागरम भाकरी पण तयार झालेली आहे. आता मस्त पैकी मी खाऊन घेणार आहे. आणि तुम्हाला आजचा हा व्लॉग कसा वाटला मला कमेंट करून सांगायला विसरू नका. आणि हो, चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब पण करायला विसरू नका. भेटूया अशाच एका वेगळ्या आणि मस्त व्लॉग मध्ये. तोपर्यंत बाय बाय, गुड नाईट.